हाय हॅलो नमस्ते. मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला छान सुकटपासून अगदी मस्त अशी एक रेसिपी दाखवणार आहे. ही रेसिपी सगळेच करतात, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. आज आपण सुकटची चटणी पाहणार आहोत. आता शनिवार रविवार आहे, तर नक्कीच या रविवारी करून पहा. तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडेल अशी अगदी चमचमीत अशी आपण सुकट पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा, आपल्याला सुकट घ्यायची आहे सगळ्यात आधी. बरं, आता सुकट बऱ्याचशा प्रकारची मिळते. लालसर मिळते, पांढरीसुद्धा मिळते. ही जास्त लाल नाही आहे, जास्त पांढरीही नाही आहे, अगदी मध्यम आहे असं समजा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, जितकी गरजेची आहे तितकी मी इथे सुकट घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला सुकट घालून घ्यायची आहे आणि बघा, ही सुकट आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. सुकट आपल्याला खूप जास्त वेळ भाजायची नाही आहे, फक्त 1 ते 1.5 मिनटं ही सुकट आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे. बघा, सतत हलवत ही सुकट अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे. अगदी सुकटचा रंग चेंज नाही झाला पाहिजे. हलकासा त्याचा वास यायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही सुकट काढून घ्यायची आहे. तर बघा, इथे अशा पद्धतीने मी सुकट इथे काढून घेते आहे. आता बहुतेक वेळा आपण सुकट भाजण्यापूर्वीच छान साफ करून किंवा पाखडून घेतो. तर जर सुकट तुम्ही आधी पाखडून घेतली नसेल तर सुकट गरम केल्यानंतरनं सुद्धा तुम्ही पाखडून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने त्यात जो कचरा असतो तो काढू शकता. हा सुकटीचाच झालेला थोडासा भुगा असतो. आता मी इथे सुकट पाखडून घेतली. त्यानंतरनं सेम त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. इथे मी जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातले. यामध्ये ठेचून बारीक कट केलेला लसूणसुद्धा घालून घेतला आहे. बघा, लसूण तेलावरती छान परतवून दिला. त्यानंतरनं 1 कांदा इथे बारीक कट करून घेतला आहे आणि तो ॲड केलेला आहे. आपल्याला कांदासुद्धा तेलावरती छान गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा आहे. बघा, कांदा इथे परततोय तोपर्यंत आपण जी सुकट चाळून ठेवली होती ना, त्यामध्ये आता पाणी घालून घेते. अशा पद्धतीने पाणी घातल्यामुळे सुकट छान अशी मऊसूत होते. बघा, इथे मी सुकटमध्ये पाणी घातले आणि आता ही अशीच मी ठेवून देणार आहे. असं केल्यामुळे सुकट छान मऊ होते आणि खायलासुद्धा छान लागते. मीडियम फ्लेमवरती इथे आपला कांदासुद्धा परतत आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. खूप जास्त आपल्याला ह्याचा रंग चेंज करायचा नाही आहे. अगदी असा ट्रान्सपरंट झाला की लगेचच यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचा. टोमॅटोसोबत कांदासुद्धा पुन्हा परतला जातो. बघा, टोमॅटो मऊ होईपर्यंत मी टोमॅटोसुद्धा परतवून घेणार आहे. आता खास करून आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत, जे की खूप बेसिक आहेत, पण यामुळेच ही चटणी खूप जास्त छान होणार आहे. सगळ्यात आधी इथे मी हळद पावडर घातली आहे. त्यानंतरनं धना पावडर आवर्जून घालायची. त्याचबरोबर तुम्हाला किती चवीनुसार तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि गरम मसालासुद्धा घातला आहे इथे अर्धा चमचा. गरम मसाला नसेल तर तुम्ही मटण मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे. बघा, अशा पद्धतीने मी मसालेसुद्धा तेलावरती अर्धा मिनटं परतवून घेते, म्हणजे मसाल्यांचासुद्धा सुगंध छान उतरतो. मसाले परततात ते तोपर्यंत आपण सुकटमधलं पाणी काढून घेऊया. बघा, आता मी सुकटमधलं पाणी इथे काढून घेतलेलं आहे. आता आपण जी निथळून ठेवलेली सुकट होती ती यामध्ये घालून घ्यायची. पाहू शकता, मगाच्यापेक्षासुद्धा आता सुकट वेगळी दिसते आहे, कारण की ती पाण्यामुळे छान अशी मऊसूत झालेली आहे. आता आपण ही छान एकसारखी अशी परतवून घेऊया. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं 1 लाईक, 1 सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी सुकट परतून घेतली. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर बघा, इथे मी जवळपास अर्ध्या चमच्यालाही कमी इतपत मीठ घातले. तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घालू शकता. आता मीठ घातल्यानंतरनं पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचे. बघा, आत्ताच सुकट किती छान दिसते आहे. आता आपली ही सुकट छान अशी मिक्स करून झालेली आहे. यावरती मी झाकण ठेवणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला
3 ते 4 मिनटं सुकट छान शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवून मध्ये मध्ये झाकण काढून सुकट हलवूनसुद्धा घ्यायची, नाहीतर ती तळाला लागू शकते. इथे मी एकदाच झाकण ठेवून तुम्हाला दाखवलं आहे, पण मध्ये मध्ये दोनदा मी चेक केली होती सुकट खाली लागली आहे की काय. तर बघा इथे जवळपास 4 मिनटानंतरनं मी तुम्हाला दाखवते आहे. आपली सुकट झालेली आहे, थोडीफार फुललेलीसुद्धा आहे बघा. अगदी छान अशी ही चमचमीत सुकट तयार झाली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला मध्येच वाटलं की सुकट खूप कोरडी वाटते आहे किंवा सुकल्यासारखी वाटते आहे, तर थोडासा पाण्याचा हात मारलात तरी चालेल. पण ही सुकट बऱ्यापैकी पाण्यात भिजली होती, त्यामुळे मग मी पुन्हा पाणी घातलं नाही आहे. पण तुम्हाला जर गरज वाटलीच तर 2-3 चमचे पाणी तुम्ही नक्कीच घालू शकता. आता यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतली आहे मी आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचे. कोथिंबीर घातल्यानंतरनं गॅस बंद केलेला आहे. बघा एकसारखी अशी हलवून घेतली. आपली चमचमीत अशी ही सुकट तयार झाली आहे. ही सुकट तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकता. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण चॅनल नवीन आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप जास्त मला गरज आहे. व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवायला विसरू नका. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.